नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला पोलीस भरतीच्या संदर्भात सविस्तर माहिती घ्यायची आहे. मागील आठवड्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात आली होती. त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत. त्यामुळे फिजिकलच्या संदर्भातले व्हिडिओ तर तुम्हाला भरपूर YouTubeमध्ये दिसतात. परंतु परीक्षेचं सटीक नियोजन कसं केलं पाहिजे आणि कमी वेळामध्ये कशा स्वरूपामध्ये तुम्ही अभ्यास करून एक्झाम क्लिअर करू शकता, या संदर्भातलं आपल्याला सगळं नियोजन आपल्याला बघायचं आहे. बघा, जवळपास 16 लाखच्या जवळपास फॉर्म आलेले आहे. जागाही भरपूर आहे. खूप चांगली संधी चालून आलेली आहे. एक्झामला वेळ सुद्धा तुम्हाला लोकसभा इलेक्शनमुळे वेळ मिळणार आहे. या सगळ्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला तुमचं फिजिकल होईल, त्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल आणि त्या परीक्षेमध्येच फिजिकलमध्ये बरेचसे विद्यार्थी क्वालिफाय करून जातात, परंतु परीक्षेमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचणी येतात. का? कारण की आवश्यक जी संदर्भ पुस्तके आहे किंवा अभ्यासाचं प्लॅनिंग आहे, याच्यामध्ये कुठेतरी विद्यार्थी मागे पडतात. तर त्या संदर्भात आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की विषयवार म्हणजेच काय, तर मराठी असेल, मराठी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, जीके आहे, यामध्ये तुम्ही कोणत्या टॉपिकचा आणि कोणत्या विषयाचा, कोणत्या टॉपिकचा आणि कोणते पुस्तकं रेफर केले पाहिजे, या संदर्भात आपण सविस्तर माहिती बघणार आहे. आता ही जी सगळी माहिती आहे, ही मी तुम्हाला का सांगतोय, कशावरून सांगतोय, तर मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे, 4 ते 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका मी संपूर्ण चाळलेल्या आहेत. त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेवरून जो निकष निघालेला आहे किंवा जो सार निघालेला आहे, तर त्यावरच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि याच्यामध्ये सगळ्या ज्या मी टॉपिक सांगणार आहे तुम्हाला, ते सगळे अत्यंत महत्वाचे, सगळ्या विषयानुसार टॉपिक तुम्हाला लिहून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच टॉपिकवर जर तुम्ही भर दिला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की 90% तुमचा अभ्यास झालेला असेल आणि 70 ते 80 मार्क्स जवळपास तुम्हाला तुमचे कुठंच जाणार नाही. जर तुम्ही माझ्या या नियोजन प्रमाणे, प्लॅनिंग प्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला बरेच मार्क्स पडण्यास कोणी रोखू शकणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला चांगल्यापैकी मार्क्स पडतील. तर बघा, आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कव्हर करायच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर बघा, पोलीस भरतीच्या अभ्यासाचे सटीक नियोजन कशा पद्धतीने केले पाहिजे, यासाठी सुद्धा महत्वाचं प्लॅनिंग आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यानंतर फिजिकल आणि लेखी परीक्षेची जी संभाव्य तारीख आहे, ही तारीख कोणती असेल यावर सुद्धा आपल्याला बघायचं. बघा, हे तारीख जर सांगायचं झालं तर माझ्या मतानुसार आता सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, मार्च, एप्रिल, मे आणि जून. तर जून पर्यंत, जूनच्या 15 तारीखच्या नंतर जवळपास लेखी परीक्षा किंवा फिजिकलची तारीख येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सर्वांनी तयारीला लागायचं आहे. का? तर आता जे 3 ते 4 महिने आहे, या इलेक्शन्समुळे बरंचसं जे गृह विभाग आहे हे सगळं कामाला लागल्यामुळे भरती जी आहे ती तुमची जून महिन्यामध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर बघा, आवश्यक संदर्भ साहित्य पुस्तके, आता यावरच आपला जास्त भर आहे आपल्या या व्हिडिओचा, की तुम्ही कोणते पुस्तकं वापरायला पाहिजे आणि प्रत्येक पुस्तकामध्ये कोणत्या टॉपिकवर तुम्ही भर द्यायला पाहिजे. बघा, आपण कोणतेही पुस्तक घेतो तर त्या पुस्तकामध्ये कमीत कमी 200 ते 300 पेजेस असतात. त्याच्यामुळे तुम्ही त्या 200 ते 300 पेजेस न वाचता तुम्ही जर महत्वाच्या टॉपिकवर जर भर दिला, आपण महत्वाचे टॉपिक सोडून देतो आणि बाकीच्याच गोष्टींकडे आपलं लक्ष असतं, तर महत्वाच्या टॉपिकवर जर तुम्ही भर दिला तर 100% तुम्हाला रिझल्ट मिळतो. बरेचसे विद्यार्थी तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल की थोड्याशा अभ्यासाने सुद्धा जास्तीत जास्त ते मार्क्स घेतात. तर ते मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा, याच्या आधी आलेल्या निकालांचा, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते व्यवस्थित सटीक प्लॅनिंग करून अभ्यास करत असतात. तर त्याच पद्धतीनं आपल्याला सुद्धा जे महत्वाचे मागील वर्षाचे जे प्रश्नपत्रिका आहे, यावरून संदर्भ घेऊन मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. बघा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा योग्य वापर, बरेचसे विद्यार्थ्यांना आता टेलिग्रामवर किंवा इतर तुम्हाला इंटरनेटवर बरेचसे मागील वर्षाच्या पेपरचे पीडीएफ तुम्हाला फिरताना दिसत असतील, परंतु त्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा तुम्ही योग्य प्रकारे कसा वापर केला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण की एकमेव मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे, एकमेव असं साहित्य तुमच्याकडे आहे की जेणेकरून तुमचा रिझल्ट हा तुमच्या हातामध्ये येण्याची शक्यता जास्त आहे, याचा जर तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला तर तो वापर कसा करायचा, त्यासाठी कोणती पुस्तकं रेफर करायचे, कशा पद्धतीने तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकता, हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं. बघा, जिल्हावार पोलीस भरतीचं नियोजन असेल किंवा फिजिकल आणि अभ्यासाचं नियोजन आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा, मागच्या वर्षीचा निकाल आणि कट ऑफ आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचं आहे. बघा, तुम्ही फिजिकल चांगल्या पद्धतीने तुमचं गेलं तर तुम्हाला 70
च्या वर म्हणजेच काय 70 ते 80च्या जवळपास जर तुम्हाला मार्क्स येत असेल, आताही जर तुम्ही टेस्ट सोडवताना जर तुम्हाला 70-80च्या जवळपास मार्क्स येत असतील, तर तुम्हाला पोलीस होण्यापासून, पोलीस कॉन्स्टेबल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास या परीक्षेसाठी करायचा आहे. चला तर आपल्याला बघायचं आहे की जे संदर्भ पुस्तके आहे, मराठी असेल, जीके आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे, तर यासाठी आपण कोणकोणती पुस्तकं वापरायला पाहिजे आणि कोणकोणत्या संदर्भ मुद्द्यांवर आपल्याला जास्तीत जास्त फोकस द्यायचा आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मराठी जर म्हटलं तर सर्वांना माहिती आहे की मराठीमध्ये सगळ्यात 2 फेमस पुस्तके आहे, वाळंबे, मोरा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे सरांचं. आता हे दोन्ही पुस्तकं खूप फेमस आहे, सर्वांना माहिती आहे. 17वी आवृत्ती सुद्धा आलेली आहे. आवृत्ती तुम्ही कोणती पण घ्या, जास्त फरक राहत नाही. तर बघा, ह्या मराठीच्या पुस्तकांमध्ये बाळासाहेब शिंदेचंच पुस्तक का, तर यामध्ये सराव प्रश्नपत्रिका खूप साऱ्या तुम्हाला दिसतात मागील वर्षाच्या आलेल्या. मग त्यामध्ये एमपीएससी असेल, एमपीएससी कंबाईन आहे, ग्रुप सी आहे, या बऱ्याचशा एक्झाम्स आहेत, तलाठी आहे, या जिल्हा परिषद आहे, आरोग्य विभाग आहे, यामधील सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सरावासाठी या पुस्तकामध्ये दिलेले देतात. आणि हेच वैशिष्ट्य या पुस्तकाचं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे या मराठीच्या अभ्यास करत असताना कोणत्या टॉपिकवर तुम्हाला जास्त भर द्यायचा बघा, तर तुम्हाला पहिलं दिसत असेल तर संधीवर जर तुम्ही बघितलं तर संधीचं मध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला येताना दिसतात. स्वर संधी, व्यंजन संधी याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बघा, शब्दाच्या जाती आहे. आता शब्दाच्या जाती यावर बऱ्याच क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला आलेले प्रश्न दिसतात. मुख्य भर हा फक्त शब्दांच्या जातीवरच असतो. याच्यामध्ये नाम, सर्वनाम तुम्हाला दिसत असेल, इथे नाम, सर्वनाम, विशेषनाम, क्रियापद यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर बघा, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, ह्या सगळ्या शब्दाच्या जातींवर मोठ्या प्रमाणात प्रश्न आपल्याला आलेले दिसतात. त्याच्यानंतर बघा, प्रयोग आहे. त्याच्यानंतर वाक्याचे प्रयोग आहे, वाक्याचे प्रकार आहे. त्याच्यानंतर बघा, समास आहे, अलंकार आहे, शब्दसिद्धी आहे, वृत्ते आहे. आता शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला माहिती असेल की शब्दसिद्धी जर तुम्ही बघितलं तर शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला मराठी शब्द, कानडी शब्द, तर परदेशी जे शब्द आहेत, अशा स्वरूपाचे बऱ्यापैकी तुम्हाला शब्द दिसून येतात. तर मराठीमध्ये तुम्हाला या सगळ्या टॉपिकवर, जे मी तुम्हाला हे टॉपिक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, या टॉपिकवर जर तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुम्हाला बऱ्यापैकी 70 ते 80% तुमचा अभ्यास होतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खालचं जे आहे, तर लेखकाची नावे आणि त्यांची पुस्तके. आता मागच्या वर्षीच्या पेपर प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा लेखकाची नावे आणि त्यांच्या पुस्तके वर भरपूर क्वेश्चन तुम्हाला आलेले दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. हे जे 10 ते 12 म्हणजे जवळपास 12 ते 13 जे मुद्दे आहेत, जे टॉपिक आहेत, या टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे आणि इझिली तुम्हाला ते टॉपिक या पुस्तकामध्ये अवेलेबल आहेत. आणि पुस्तकामध्ये सराव सुद्धा, प्रश्नपत्रिका सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही व्यवस्थितपणे ते सॉल्व्ह करू शकता. बघा, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे जीके. आता जीके साठी बरेच पुस्तकं तुम्हाला अवेलेबल आहे आणि सगळ्यात वॉस्ट आपल्याला म्हणता येईल की सगळ्यात जास्त प्रश्न हे जीकेचे आपल्याला आतापर्यंतच्या अनुभवातून दिसून आलेले आहे. जरी तुम्हाला पेपर पॅटर्न 25 असं दिसतोय, परंतु आपण मागील इतिहास बघता तर कोणत्या जिल्ह्यामध्ये ते 25 ते 30 झालेले आहे, जीके साठी 30 ते 35 ही झालेले आहे. आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये जीकेचे 25 सुद्धा राहिलेले आहे आणि कुठं गणिताला वेटेज आहे, कुठं. तर आपल्याला अभ्यास करत असताना या सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यायचा आहे. तुम्हाला 25 म्हटल्याप्रमाणे 25च क्वेश्चन येतील जीकेचे असं आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे जीके साठी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचा एकनाथ पाटलांचा हा ठोकळा आहे. 31वी आवृत्ती, तुम्ही कोणतीही आवृत्ती घ्या, जास्त काही बदल तुम्हाला दिसणार नाही. तर ह्या तात्याच्या ठोकळ्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला जीकेचा भाग दिलेला आहे. जीके मुळेच तुमचे बरेचसे रिझल्ट जातात. परंतु लक्षात घ्या, जीके जर आपण विचारात घेतला तर हा भरपूर मोठा आणि व्यापक हा भाग आपल्याला दिसतोय. लक्षात घ्या, 25 मार्क्ससाठी जरी असला तरी याचा जेवढा अभ्यास कराल तेवढा कमीच आहे. तर याच्यामध्ये सक्सेस होण्यासाठी मी तुम्हाला महत्वाचे जे टॉपिक आहे ते जर तुम्ही केले तर तुम्हाला 70% तुम्हाला याच्यामध्ये मार्क्स पडतात. आता मी हे का सांगतोय, तर हे सगळं मी मागच्या वर्षीच्या आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय. बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे, याच्यामध्ये तुमच्या दिसत असेल की भारताची राज्यघटना आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर याच्यामध्ये मूलभूत हक्क असेल, मूलभूत कर्तव्य आहे, भारतीय राज्यघटना कशा प्रकारे डेव्हलप झालेली आहे, आणि संसद हा एक टॉपिक म्हणजे एक लेसन आहे.
तर ह्या 3 ते 4 जर तुम्ही टॉपिक जर व्यवस्थित जर अभ्यास केला तर भारतीय राज्यघटना तुमचं क्लिअर होईल आणि याच्यावरही तुम्हाला 7 ते 8 प्रश्न बऱ्यापैकी येताना आपल्याला दिसतात. 10 ते 12 पर्यंत सुद्धा गेलेले आहेत भारतीय राज्यघटनेवरील प्रश्न. त्याच्यानंतर बघा महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. आता महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे प्राकृतिक भूगोल. आता तुम्ही म्हणसाल सर फक्त महाराष्ट्राचाच भूगोल का? तर मॅक्झिमम क्वेश्चन हे महाराष्ट्राच्या भूगोलावर आलेले आहेत. मग नद्या असतील, पर्वते असेल, सह्याद्री पर्वत आहे. त्याच्यानंतर अशा स्वरूपामध्ये भरपूर क्वेश्चन तुम्हाला प्राकृतिक भूगोलावर दिसतात. त्याच्यामुळे हवामान असेल याच्यावर सुद्धा काही प्रश्न तुम्हाला येताना दिसतात. आणि जागतिक भूगोल जरी भारताचा भूगोल जरी करायचा असला तुम्हाला तर फक्त भारताच्या भूगोलमध्ये तुम्ही भारताचा प्राकृतिक भूगोल एवढं जरी केलं तरी तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आणखी भारताचा प्राकृतिक भूगोल जर केला तर ते आणखी एक भरच पडेल. त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे पूर्णतः आणि भारताचा प्राकृतिक भूगोल असं तुम्ही ऍड करू शकता. आणि याच्यात तुमचं 80% मी सांगतो तुम्हाला 80% तुमचं जिओग्राफी कव्हर होईल. 8 ते 9 प्रश्न याच्यावर सुद्धा तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर बघा सामान्य विज्ञान. आता सामान्य विज्ञानवर तुम्हाला प्रश्न बऱ्याच वेळेस सामान्य विज्ञानचे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त फोकस हा सायन्सवर सुद्धा दिसून आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सामान्य विज्ञानचे जर तुम्ही प्रश्न बघितले तर इयत्ता 7वी ते 10वी पर्यंत जे पुस्तक आहे याच्यावर मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्रश्न दिसतात. तर सामान्य विज्ञानचं सुद्धा या तात्यांच्या टोकड्यामध्ये बऱ्यापैकी सराव दिलेला आहे, प्रश्न दिलेला आहे. तुम्हाला जर आणखी पुस्तक वाचायचं असेल तर तुम्ही मस्के सरांचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला कोलते सरांचं पुस्तक आहे, तर तुम्ही हे पुस्तक सविस्तरसाठी वापरू शकता. परंतु इतका वेळ देण्याआधी तुम्ही सुरुवातीला तात्याचा टोकळा व्यवस्थित वाचा जेणेकरून तुम्हाला अडचण जाणार नाही. आणि त्यानंतर बघा चालू घडामोडी. आता चालू घडामोडीचं आतापासून जास्त काही वाचण्याची गरज नाही. उगाच न्यूजपेपर आणि बाकीच्या गोष्टी आणि जे इयर बुक आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा भरपूर टाइमपास होऊन जातो. जर तुम्ही चालू घडामोडी जर 1 महिन्याच्या वेळेस जर तुम्ही इयर बुक जरी वाचलं, चालू घडामोडी म्हणजे फक्त त्याच महिन्यातलं किंवा त्याच्या अगोदरच्या किंवा 2 ते 3 महिन्यातलं केलं म्हणजे झालं असं नाही. तर जर तुम्ही इयर बुक जर वाचलं, त्या इयर बुक मध्ये जर महत्वाच्या घडामोडी जर तुमच्या दिसत असेल, मग पुरस्कार आहे, मग याच्यामध्ये स्पोर्ट्सचा काही पुरस्कार असतील किंवा इतर पुरस्कार असेल किंवा भारताचा गौरव झालेल्या काही घटना असतील, तर अशा संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रश्न आलेले तुम्हाला दिसतात. पुरस्काराच्या संदर्भात असेल, निधन वार्ता असेल, चर्चेतील व्यक्ती असतील किंवा पॉलिटिकल काही घटना असतील, तर अशा संदर्भात तुम्हाला बरेचसे चालू घडामोडीवर प्रश्न आलेले आहेत. यासाठी तुम्ही सिम्प्लिफाईडचं इयर बुक जरी वाचलं तरी तुम्हाला त्या इयरबुक मध्ये तुम्हाला सविस्तर पूर्ण इयरबुक वाचायची गरज नाही. 4-5 महत्वाचे टॉपिक करून जायचं, त्यातलं पुरस्कार तर तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे. तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न हे भारतीय राज्यघटनेवर येताना जीकेवर येताना तुम्हाला दिसत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. त्याच्यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे की जीके साठी सुद्धा परत जर तुम्हाला सविस्तर अभ्यास करायचा असेल तर जीके साठी हे नोबेल पब्लिकेशनचे जे पुस्तक आहे मेगा सामान्य ज्ञान, याच्यावर सुद्धा तुम्हाला बरेचसे प्रश्न. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये क्लास 3च्या म्हणजे झेडपी असेल, नगर परिषद आहे, तलाठी आहे, पोलीस भरती आहे, SRP आहे, CRPF आहे, याच्या मागील वर्षीच्या बऱ्याच प्रश्नपत्रिका GSच्या याच्यात तुम्हाला दिसतात. मागील टॉपिक नुसार क्वेश्चन तुम्हाला दिसतात. त्याच्यामुळे हे सुद्धा पुस्तक नोबेल पब्लिकेशनचं अत्यंत चांगलं आहे. बजेटमध्ये आहे तर तुम्ही हे सुद्धा पुस्तक वापरू शकता. त्याच्यानंतर बघा बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित. बघा तर हे जे पुस्तक आहे ढवळे सरांचं, हे जे पुस्तक आहे ढवळे सरांचं, आता ढवळे सरांचे 2 ते 3 पुस्तक आहेत. एक अंकगणिताचं स्पेशल आहे, बुद्धिमत्ताचं सुद्धा स्पेशल आहे. परंतु हे जे पुस्तक आहे हे पुस्तक पोलीस भरतीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बनवण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका आहे आणि बेसिक जे आकडेमोड आहे ते व्यवस्थित करून दिलेली आहे. मागच्या वर्षीच्या पोलीस भरतीच्या बऱ्यापैकी प्रश्नपत्रिका आहे त्याला सॉल्व्ह करून दिलेलं तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये दिसतं. त्याच्यामुळे तुम्ही हे पुस्तक सुद्धा व्यवस्थितरित्या जर तुम्ही चाललं तर तुमचा बऱ्यापैकी प्रश्न हा सॉल्व्ह होतो. बघा आता याच्यामध्ये गणिताचा जो विषय आहे, आता जे आपले BA चे किंवा 12वी आर्ट्सचे जे विद्यार्थी आहेत किंवा काही सायन्सचे विद्यार्थी सुद्धा, यांचा गणिताचा मोठा प्रॉब्लेम असतो. गणितामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं रिझल्ट गेलेलं आहे. आणि काही जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पेपर बघितले तर तुम्हाला गणित आणि रिझनिंग याच्यामध्ये 50 ते 50च्या वरही सुद्धा प्रश्न गेलेले आहेत, गणित आणि रिझनिंग दोन्ही मिळून. त्याच्यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये गणिताला खूप वेटेज आहे. बघा 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहे, त्याच्यामध्ये गणित सुद्धा आहे आणि गणितामुळेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा रिझल्ट जातो. परंतु जर तुम्ही गणित चांगलं केलं तर
गणिताचा एक असा एकमेव घटक आहे की ज्याच्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर तिथंच असतात. थोडंफार जर तुम्ही आकडेमोड केली तर तुम्हाला लगेच त्याचं उत्तर येतं. आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी महत्वाचे जे टॉपिक आहे, आता हे जे मी टॉपिक काढलेले आहे, या टॉपिकवर 80 ते 90% क्वेश्चन ह्या टॉपिकवरच आलेले आहेत. एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमचा गणिताचा बऱ्यापैकी अभ्यास हा पूर्ण होतो, हे लक्षात घ्या. आता हे का सांगतोय मी, तर हे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहे त्यावरून या टॉपिकवर, या युनिटवर बऱ्यापैकी क्वेश्चन आलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला हे युनिट तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आता या युनिटमध्ये बघा काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संख्याचे प्रकार. आता याच्यात विविध संख्या आहेत, नैसर्गिक संख्या असेल, मूळ संख्या आहे, परिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. तर ह्या सगळ्या संख्या ज्या आहे ते या संख्यांचा तुम्हाला ओळख असली पाहिजे आणि तुमचं याच्यावरचा अभ्यास असला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही हे पुस्तक बघू शकता. त्याच्यानंतर बघा लसावी मसावी आहे. आता लसावी मसावीचं तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच पेपरमध्ये लसावी मसावीवर बरेचसे प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे लसावी मसावी अत्यंत महत्वाचा युनिट आहे, कारण की याच प्रकरणावर तुम्हाला शाब्दिक गणित सुद्धा येताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर बघा अपूर्णांक आहे, त्याच्यानंतर वयवारी आहे, त्याच्यानंतर शेकडेवारी. बघा पर्सेंटेज हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. शेकडेवारीवर विविध प्रकारचे प्रश्न सुद्धा येताना दिसतात. त्याच्यामुळे तुमचं शेकडेवारी करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा हे जे सगळे टॉपिक आहेत, युनिट आहेत, हे गणिताचं बेस आहे, पाया आहे, हे तुमचं लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर बघा सरळ व्याज आहे, त्यानंतर वर्ग आणि वर्गमूळ हा सुद्धा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. वर्ग आणि वर्गमूळ बरेच प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर सरासरी सुद्धा अत्यंत महत्वाचं टॉपिक आहे. याच्यावर सुद्धा बरेच प्रश्न तुम्हाला दिसतात, शाब्दिक असेल किंवा साधे असतील. त्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाण आहे, बघा प्रोपोर्शन अँड रेशो, याच्यावर सुद्धा तुम्हाला भरपूर प्रश्न आलेले दिसतात. त्यानंतर काळ काम वेग, बघा ते रेल्वेचे गणित वगैरे तुम्हाला दिसत असतील, तर नळाचे गणित, रेल्वेचे जहाजांचे जे गणित आहेत ते सुद्धा याच्यामध्ये येतात. आणि सिम्प्लिफिकेशन, याच्यामध्ये तुम्हाला साधे साधे गणित, तुम्हाला मिक्स जे गणित आहेत ते सुद्धा दिसतात. तर अशा स्वरूपामध्ये 10 ते 11 जे हे युनिट आहेत, हे जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुमचा 70 ते 80% अभ्यास पूर्ण होतो आणि जे तुमचं नियोजन आहे, सटीक नियोजन आहे, ते तुमचं पूर्ण होतं. बघा जे विद्यार्थी रिझल्ट ज्यांचा येतो, जे विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होतात, ते विद्यार्थी ह्याच गोष्टींचा विचार करून जो कमी अभ्यासामध्ये जास्त मार्क्स, ते अशाच पद्धतीने घेताना आपल्याला दिसतात. तर आपल्याला सुद्धा अशा स्वरूपाचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कमी अभ्यासामध्ये जास्त मार्क्स आपल्याला घेता येईल आणि सटीक जे आपण अभ्यास केलेला आहे तेच बऱ्यापैकी पेपरला आलं पाहिजे. अशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं. तर पुढे बघा आपल्याला बघायचं आहे रिझनिंग मध्ये बुद्धिमत्ता चाचणीचं सुद्धा आपल्याला बघायचं आहे की बुद्धिमत्ता चाचणीमध्ये महत्वाचे जे टॉपिक आहेत ते कोणते आहेत आणि महत्वाचं पुस्तक. बघा आता सचिन ढवळे सरांचंच पुस्तक, आता त्याच्या ज्या आधीचं मी तुम्हाला पुस्तक सांगितलं ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धिमत्ता दिलेलं आहे. परंतु जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर सचिन ढवळे सरांचं सुद्धा हे पुस्तक आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी रिझनिंगच्या चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहे. बघा आता याच्यामध्ये जे महत्वाचं तुमच्या सांगता येईल की जे सिरीजवरील गणित आहे, आता सगळ्यांनाच माहिती आहे, याच्यामध्ये नंबर सिरीज असेल किंवा लेटर सिरीज असेल, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सिरीज मध्ये येताना दिसतात. सिरीजवरील गणित तुम्हाला या पुस्तकामध्ये सुद्धा बरेच सराव वगैरे दिलेले आहे, मागील प्रश्नपत्रिका सुद्धा दिलेल्या आहे. त्याच्यानंतर सगळ्यात आवडता टॉपिक, बघा स्पर्धा परीक्षेचा सगळ्यात आवडता टॉपिक सिरीज आहे. त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग, हे जे 2 ते 3 युनिट आहे हे स्पर्धा परीक्षांचे सगळ्यात आवडते आहे आणि याच्यामध्ये जवळपास 15 ते 20 प्रश्न, 15च्या जवळपास प्रश्न सहज तुम्हाला 3 ते 4 टॉपिकवर दिसतात. बघा त्याच्यानंतर सहसंबंध, अॅनालॉजी, सहसंबंध आणि तार्किक साम्य, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा हे वर्गीकरण, क्लासिफिकेशन, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. संख्या, अक्षरे आणि आकृत्यांच्या कोडी, बघा ते तुम्हाला डब्बे दिसत असेल, त्रिकोणी पेपरला येताना दिसतात. एक डब्बा खाली राहतो, बाकीचे डब्बे सगळे भरलेले राहतात आणि आपल्याला तिथं क्वेश्चन मार्क्स असतो. तर अशा स्वरूपाचे गणित सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात. त्याच्यानंतर बघा सिटिंग अरेंजमेंट, आता ही सिटिंग अरेंजमेंट जे आहेत तर पोलीस भरतीमध्ये साध्या साध्या स्वरूपाच्या सिटिंग अरेंजमेंट येतात. जास्त पझलच्या स्वरूपातील, बँकिंगच्या क्षेत्रामध्ये जे असे प्रश्न विचारतात किंवा राज्यसेवेमध्ये जसे विचारतात तशा स्वरूपामध्ये सिटिंग अरेंजमेंट येत नाही, एकदम इझी स्वरूपामध्ये येतात. परंतु जे आपल्याला बेसिक नियम आहे सिटिंग अरेंजमेंटचे, ते तुम्हाला अभ्यास करणं किंवा त्याचा सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. तर ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होतील. बघा दिशा आणि दिशा ज्ञान, डिस्टन्स आणि डायरेक्शन, हे यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येतात. तुम्हाला एक शाब्दिक गणित दिलेलं असते की रमेश हा त्याच्या डावीकडे
10 किलोमीटर चालतो, त्यानंतर तो उजवीकडे वळून परत 5 किलोमीटर चालतो, त्यानंतर परत तो डावीकडे वळून इतक्या किलोमीटर चालतो. आता मूळ जागेपासून तो कोणत्या दिशेला आहे किंवा किती किलोमीटरवर आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते अंतर आणि दिशावर येताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर सगळ्यात आवडता टॉपिक म्हणजे नातेसंबंध. बघा, ब्लड रिलेशन. तर या ब्लड रिलेशनवर सुद्धा भरपूर प्रश्न आलेले आपल्याला याच्या आधी सुद्धा दिसलेले आहेत. त्याच्यामुळे याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, एजवर, वयवारीवर प्रश्न जे आहेत ते तुम्हाला रिझनिंग मध्ये सुद्धा येतात आणि अंकगणितामध्ये सुद्धा वयवारीवर शाब्दिक गणित तुम्हाला आलेले आपल्याला दिसतात. काही याच्यामध्ये घड्याळीवर सुद्धा गणित आलेले आहेत रिझनिंग मध्ये. तर तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित जे नियम आहे घड्याळीचे, क्लॉकचे, ते तुम्हाला व्यवस्थित बघायचं या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर वेन आकृत्या आहेत, त्यानंतर कॅलेंडर आहे. बघा, कॅलेंडरवरही प्रश्न येताना आपल्याला दिसतात. तर आज ह्या तारखेला दिवाळी आहे, तर पुढच्या त्या तारखेला दसरा कोणत्या तारखेला येईल, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला कॅलेंडरमध्ये सुद्धा येताना दिसतात. प्रत्येक युनिटचे काही बेसिक आहे, लक्षात घ्या. हे जेवढे तुम्हाला 12 ते 13 युनिट दिसत आहेत, तर या प्रत्येक युनिटचं काहीतरी बेसिक आहे. ते बेसिक नॉलेज तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सुरुवातीला ज्या ज्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, मग ते सिटिंग अरेंजमेंट असेल, अंतरदिशा असेल, नातेसंबंध आहे, वयवारी आहे, घड्याळ आहे, कॅलेंडर आहे, सहसंबंध आहे, कोडिंग डिकोडिंग सिरीज आहे, या सगळ्यांचं काहीतरी बेसिक आहे ते तुमच्या लक्षात येणं अत्यंत आवश्यक, जेणेकरून तुम्ही ते क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. बघितल्याबरोबर तुम्हाला त्याचा आन्सर क्लिक होतो. तर यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सराव करावा लागेल. आणि हे जे मी तुम्हाला युनिट देतो आहे, एवढं सुरुवातीला तुम्ही या युनिटवर भर द्यायचा आहे, नंतर बाकीचं बघायचं. हे जर तुम्ही जेवढे युनिट तुम्हाला दिलेले आहेत तेवढं जरी तुम्ही कंप्लीट केलं, मी तुमचा अभ्यास कमी करून देतो आहे, लक्षात घ्या. तसा अभ्यास खूप वास्ट आहे, परंतु मी तुम्हाला बराचसा अभ्यास कमी करून देतो आहे. जे महत्वाचे टॉपिक्स आहेत त्यावर मी तेच तुम्हाला सांगतो आहे. हे का सांगतोय, तर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आतापर्यंत दिलेला जो पोलीस भरतीचा जो भर आहे, त्यावरून मी तुम्हाला अनुभवातून या सगळ्या गोष्टी सांगतो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हेच टॉपिक आधी करायचे आहे, नंतर तुमच्याकडे वेळ असला तर नंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला बघता येईल. परंतु सुरुवातीला तुम्हाला ह्या गोष्टींवर भर देणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, आता मी तुम्हाला आपल्या पहिल्याच पेजवर, स्लाइडवर मी तुम्हाला सांगितलं होतं की मागील वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्याचा वापर तुम्हाला कसा करता येईल. बघा, त्याच्यासाठी हे जे विठ्ठल बडे सरांचं जे पुस्तक आहे, याच्यामध्ये 44,000 जवळपास प्रश्न वगैरे आहेत. याच्यामध्ये एरर तुम्हाला खूप कमी दिसतात आणि याच्यामध्ये मागील वर्षीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका भाग 1 आणि भाग 2 मध्ये तुम्हाला दिसतात आणि व्यवस्थित घटक निहाय याची मांडणी केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर घटक निहाय व्यवस्थित मांडणी केलेली आहे. याच्यामध्ये मग तुमचा भूगोल असेल, भूगोलचे टॉपिक आहेत, राज्यघटना आहे, राज्यघटनेचे टॉपिक आहे, इतिहास आहे, भूगोल आहे. बऱ्यापैकी या 2-3 म्हणजे घटकांवर जीकेच्या व्यवस्थित तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. त्याचप्रमाणे गणिताचे जे घटक आहे, जे आपण वर बघितले, त्या घटकांवर सुद्धा बरेचसे प्रश्न तुम्हाला या पुस्तकामध्ये घटकनिहाय दिसून येतं. त्याच्यामुळे रिझनिंग सुद्धा. तर अशा स्वरूपामध्ये तुम्ही हे पुस्तक व्यवस्थितरित्या जर तुम्ही हाताळलं तर तुम्हाला बऱ्यापैकी तुमचा अभ्यास हे होताना दिसतो. त्याच्यामुळे हे पुस्तक तुमच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की तुम्हाला पोलीस होण्याकडे नेण्याचा एकमेव चांगला जो मार्ग असेल तो म्हणजे मागील वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे तो तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही हाताळल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी मदत होईल. आणि जर तुम्हाला मागील वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडत आहेत, जर तुम्हाला 90+, लक्षात घ्या, जर तुम्हाला 90+ जर मार्क मिळत असतील, 90+ पेक्षा 70 ते 80 जरी तुम्ही मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका जर प्रामाणिकपणे सोडवत असाल आणि 70 ते 80 मार्क्स जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. त्याच्यामुळे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहे ह्या अत्यंत महत्वाच्या आहे. आणि प्रत्येक दिवशी तुम्हाला 2 ते 3 प्रश्नपत्रिका सोडवणं कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. जे 2 ते 3 महिने वेळ उरलेला आहे, तर या वेळेमध्ये तुम्हाला टॉपिक निहाय, घटक निहाय जे आहे ते 2 ते 3 प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवा. कोणत्या विषयामध्ये कोणत्या घटकांवर मला कमी मार्क्स आहेत याचा तुम्ही चांगला अभ्यास करा, याचं नियोजन करा, लिहून घ्या की कोणत्या घटकांवर मला कमी पडतायत, कोणत्या विषयावर मला कमी पडतायत, मला कुठं काम करण्याची गरज आहे. या सगळ्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला 100% पोलीस भरतीमध्ये यश येणं हे तय आहे, लक्षात घ्या. बरेचसे विद्यार्थी फक्त फिजिकलकडे लक्ष देत आहेत. सकाळी फिजिकल, दुपारी, संध्याकाळी फक्त फिजिकल. बघा, फक्त फिजिकलकडे लक्ष देऊन चालणार नाही. सुरुवातीला फिजिकल आहे याचा अर्थ तुम्ही पूर्णच्या पूर्ण वेळ 24 तासही फिजिकलला देत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. बघा,
मी तुम्हाला नियोजन करून देतो की सकाळी तुम्ही 2 ते 3 तास देऊ शकता फिजिकलला आणि संध्याकाळी 1 ते 2 तास. बाकी जो पूर्ण तुमचा दुपारचा वेळ असेल तो लायब्ररीमध्ये तुम्ही ह्या सगळ्या घटकनिहाय जे सगळे मी तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहे, एक एक विषय घेऊन तुम्ही सगळं अभ्यास करू शकता प्लॅनिंगने. आणि आपल्या नोट्स ठेवा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा चांगला अभ्यास करा, सोडवा त्या प्रश्नपत्रिका, तुम्हाला 100% यश येईल. त्यानंतर बघा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेच्या साठी हे सुद्धा तुम्हाला सरावसाठी नोबेल पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे हे सुद्धा तुम्हाला मदत करू शकतं. हे पुस्तक सुद्धा चांगलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे प्रश्नपत्रिका दिलेले आहे, आन्सर सुद्धा दिलेले आहे. तर हे सुद्धा पुस्तक तुम्ही वापरू शकता. बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला पोलीस भरतीचा जो आहे तो अभ्यास करायचा आहे आणि कमी एज मध्ये तुम्हाला लागायचा आहे. बघा, इथे दिसत असेल तुम्हाला एकच ध्येय, कमी वयात स्वतःचे साम्राज्य निर्माण करायचं आहे. तर तुम्हाला तुमचं एज आता नुकतंच 12वी झालं असेल, कोणाचं BA झालं असेल, कोणी BA ला असेल, कोणी BSc ला असेल. तर हे सगळं होत असताना तुम्हाला एक चांगली संधी चालून आलेली आहे. खूप साऱ्या जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघालेल्या आहे. सगळ्यांनी फॉर्म भरून झालेले आहे. आता मी ह्या जिल्ह्यात भरला, मी त्या जिल्ह्यात भरला, ह्या सगळ्या वादात न पडता आता तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे. फक्त फिजिकल करूनच चालणार नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. तर तुम्हाला अभ्यास सुद्धा करावा लागेल आणि मी ज्या प्लॅनिंगने सांगतोय, जे मी तुम्हाला नियोजन दिलेलं आहे त्या नियोजनात जर तुम्ही गेले तर 100% तुम्हाला यश आहे. मी तुम्हाला आताच एक टिप देतोय. जर तुम्ही रोज जर 1 ते 2 प्रश्नपत्रिका एका हप्त्यातून जर तुम्ही 5 ते 7 क्वेश्चन पत्रिका जर सोडत गेले, आतापासून 5 ते 7 क्वेश्चन पत्रिका एका हप्त्यामध्ये जर तुम्ही सोडत गेले तर 100% तुम्हाला यश आहे. लक्षात घ्या, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी तुम्ही वापरू शकता. कुठं आपलं कमजोरपणा आहे, कुठं कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून व्यवस्थितरित्या ते प्रश्न जर सोडवले तर तुम्हाला 100% यश येईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहे हे आपल्या युट्यूब चॅनलवर नेहमी येत राहतात. तर यासाठी तुम्हाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर सुद्धा करायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.